जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव येथील विद्यार्थ्यांनी आपली सावली गायब होण्याचा अनुभव शून्य सावली दिवसाच्या निमित्ताने घेतला. सूर्याचा उत्तरायण आणि दक्षिणायन होतं. हा भासमान मार्ग पृथ्वीच्या कर्कवृत्त व मकर वृत्ताच्या दरम्यान असतो. त्यामुळे या भागातील गावांमध्ये वर्षातून दोनदा सूर्य थेट डोक्यावर येतो. त्यामुळे वस्तूंची व्यक्तींची सावली अदृश्य होते. वर्षातून दोनदा सूर्य आपल्या अगदी डोक्यावर येतो. त्यामुळे आपली सावली वर्षातून दोनदा गायब झाल्याचे आपल्याला दिसते. सध्या सूर्याचे उत्तरायण सुरू आहे. या दिवसातली ही खास भौगोलिक घटना आहे. यानंतर परत सूर्याचे दक्षिणायन सुरू झाल्यानंतर 3 महिन्यानंतर ही घटना आपल्याला पाहायला मिळेल. ही एक मजेशीर भौगोलिक घटना आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी याचा अनुभव घेतला. एरवी आपण म्हणतो की आपली सावली कधीच आपली साथ सोडत नाही. आता आज चक्क 12:20 प्रत्येकाच्या सावलीने त्याची काही क्षण साथ सोडली होती. मुलांनी छोटे छोटे प्रयोग करून सावली गायब होताना बघितले. पण सावली नेमकी गायब होते म्हणजे जाते कुठे, या प्रश्नाचे उत्तर सुद्धा विद्यार्थ्यांनी प्रयोगातून समजून घेतले. प्रयोगाचे सादरीकरण विज्ञान शिक्षक गोपाल खाडे विद्यार्थ्यांनी केले. काचेवर वेगवेगळ्या वस्तू ठेवून त्यांची सावली त्यांच्या तळाशी काच लावल्याने ही सावली काचेच्या खाली स्पष्ट तेवढ्या रंजक प्रयोग विद्यार्थ्यांना फार मजेशीर वाटला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुरेश राठोड, पर्यवेक्षक गोपाल खाडे, पुष्पा व्यवहारे व विद्यार्थी जान्हवी देशमुख, आरुषी भुजाडे, आचल लाड, तनुजा पांडे, आस्था जयस्वाल, स्वरा देशमुख, राणी रोटके, पायल माहुलकर, दिव्या परते, श्रीजित देशमुख, धनश्री रोटके, आरव देशमुख, आदित्य देशमुख, आशुतोष मिसाळ, हर्षवर्धन खंडारे, वेदांत सोनवणे विद्यार्थ्यांनी शून्य सावली दिवसाचा आनंद घेतला. शून्य सावली ही फार भन्नाट गोष्ट वाटली मला. कधीही माझी साथ न सोडणारी सावली अचानक काही काळापर्यंत मला सोडून गेली. फार छान वाटलं आणि फार मजाही आली. सावली गायब होती दाखवण्यासाठी सरांनी काचेवर काही वस्तू ठेवल्या. त्याची सावली खाली पडत होती, पण काचेवरील वस्तू खाली ठेवल्यानंतर सावली ही साथ सोडत होती. शून्य सावलीच्या दिवशी सूर्य अगदी थेट डोक्यावर असतो. आम्हाला हा शून्य सावलीच्या दिवसाचा प्रयोग खूप छान वाटला. अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड.